दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. शांत सुंदर प्रभात समयी रम्य सुवर्ण उजळली. ताती प्रभू गाणी पाकरी, गीत तुझे कर हर्ष भरे. शांत सुंदर प्रभात समयी रम्य सुवर्ण उजळली. ताती प्रभू गाणी पाकरी, गीत तुझे कर हर्ष भरे. मंगल समयी सृष्टी नटली, स्वर्गीचे तेजोमय फुलले. मंगल समयी सृष्टी नटली, स्वर्गीचे तेजोमय फुलले. नभरंगले अनभक्त गुंगले, नभरंगले अनभक्त गुंगले. भक्तीचे फळ उदयाली. शांत सुंदर प्रभात समयी रम्य सुवर्ण उजळली. ताती प्रभू गाणी पाकरी, गीत तुझे कर हर्ष भरे. आजची मिसा ही पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करत आहोत. स्वर्गवासी जोना दुमा दाल्मेद, स्वर्गवासी सांतान सिल्वेस्टर मचाडो, स्वर्गवासी मायकल फ्रांसिस मचाडो, स्वर्गवासी बबन मशाद, स्वर्गवासी एलेक्स मरियान परेरा, स्वर्गवासी जोकिम विक्टर लोपिस. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. दिनांक 18 नोव्हेंबर बुधवारी आपल्या पॅरिशमधील कोलबा गाव परिवारातील इस्माल बावतीस टिमेलो यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर सातत्याने आपल्यावर प्रेम करतो. त्याचा कळवळा हा आपल्या लेकरांसाठी सदैव फुटत असतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण परमेश्वराकडे पाहतो तेव्हा आपण आपल्या जीवनाचं आत्मचिंतन करत असतो. आपण स्वतःकडे पाहतो, पश्चातापी वृत्ती आपल्यात निर्माण होते आणि आपण विश्वासाने जीवन जगू लागतो. हीच पश्चातापी वृत्ती सदैव आपल्याला दिसावी, आपल्यामध्ये विश्वासूपणा वाढत राहावा आणि परमेश्वराने जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपल्याला चालता यावं म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावीत. मनुष्यांवर शांत राहू. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हेगाईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नृत्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर, कारण तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रगटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. जो राजसनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपोट लिहिलेला आणि 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाली मी स्वतः योहानाने पाहिली आणि गुंडालीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोणी योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारे एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी ती गुंडाली उघडावयास किंवा तिच्यात पाहाव्यास समर्थ नव्हता. ही गुंडाली उघडावयास व तिच्यात पाहाव्यास असा योग्य कोणी आढळला नाही. म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडावयास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन आणि 4 प्राणी ह्यांच्यामध्ये आणि वडील मंडळी ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी आणि 24 वडीलजण कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ बिना आणि धुपाने भरलेली सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजेच पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास आणि तिचे शिक्के फोडायस योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे ह्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य याजक केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र, प्रतिसाद
आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्रे गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. शिओनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत. प्रतिसाद आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. ती नृत्य करत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ आणि मीना ह्यावर त्याला स्तोत्रे गावत, कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो नम्र जनास तारणाने सुशोभित करतो. प्रतिसाद आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. भक्त गौरवामुळे उल्हासोत. ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो. हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्ध. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू शहराजवळ आल्यावर यरूशलेमकडे पाहून त्याकरिता रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील आणि तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या महामारीच्या काळामध्ये, या ताळेबंदामध्ये आपण भरपूर असं ऐकलेलं आहे, भरपूर असं पाहिलेलं आहे आणि भरपूर असं अनुभवलेलं आहे. जगामध्ये एकही व्यक्ती अशी आपल्याला सापडणार नाही की या काळामध्ये त्यांनी काही ऐकलं नाही, पाहिलं नाही किंवा अनुभवलेलं नाही. म्हणजे सगळेजण या विशेष अशा दुःखातून जात आहेत. आपल्याला माहीत आहे की एक मुलगी वडिलांना सायकलवर घेऊन त्याच्या घरी परत आहे. एक आई मुलांना जेवण देत असताना पाहत असताना रेल्वे स्टेशनवर ती मरण पावली आणि ती मुलगी तिच्या आईभोवती खेळत आहे.
अनेक लोकांना आपल्या देशामध्ये जाण्यासाठी पायी चालत जावं लागलं. अनेक लोकांना राशन घेण्यासाठी राशनमध्ये अनेक रांगाच्या रांगा लावाव्या लागल्या. अनेक लोकांना राशन पोचवण्यासाठी अनेक असे समाजसेवक पुढे आले. म्हणजे विशिष्ट अशा भूमिकेतून आपण जात असताना आपल्या प्रत्येकाचं अंतःकरण हे विवळत होतं. आपण एका शोकसागरामध्ये बुडालेलो होतो. आपण सगळेजण विलाप करत होतो. म्हणजेच हे सगळं सहन करत असताना परमेश्वर कुठे आहे असे प्रश्न देखील आपल्या मनामध्ये निर्माण झाले असतील. परंतु तो सुद्धा रडत होता, तो सुद्धा विलाप करत होता, तो सुद्धा शोक करत होता, तो सुद्धा दुःखामध्ये होता. हे विसरता कामा नये, कारण परमेश्वर आपल्याला सदैव त्याचं मार्गदर्शन करत असतो. पश्चाताप करण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी तो आपल्याला बोलवत असतो. याचा प्रात्यक्षिक उदाहरण आज आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू येरुशलेमकडे पाहत आहे आणि पाहत असताना तो विलाप करत आहे, रडत आहे. म्हणजेच प्रभू येशूला येरुशलेमविषयी कळवळा होता आणि त्याचबरोबर त्याला भविष्याची चिंता देखील होती. आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत असताना संपूर्ण शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त कुठे कुठे रडला. त्याचा मित्र लाजरस जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू हे वाहू लागले. जेव्हा आपले प्रिय व्यक्ती when our near and dear ones we lost, जेव्हा ते हरवले जातात तेव्हा आपल्या डोळ्यातून देखील हे अश्रू टपकले जातात. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे गेत्सेमनी बागेमध्ये होते त्यावेळेला गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कोणत्या मरणाने मरणार आहे ही कल्पना किती ही विघातक होती, किती दुःखदायक होती. त्यामुळे त्याला रक्ताचा अश्रू आला आणि त्याच्यामध्ये तो रडू लागला, विलाप करू लागला. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आज येरुशलेमकडे पाहत आहे आणि येरुशलेमकडे पाहत असताना की ही मंडळी जगाच्या स्वार्थामध्ये त्याच्या सापळ्यामध्ये अडकलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त विलाप करत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या अंतःकरणाची खरी शांती कुठे आहे? आपल्या मनाचा खरा आनंद कुठे आहे? आपल्या जीवनाचं खरं सौंदर्य कुठे आहे? तर ते परमेश्वराच्या इच्छेमध्ये आहे. जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध जातो तेव्हा परमेश्वराचं काळीज हे रडत असतं. जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध जातो तेव्हा आपल्याला हे सगळं काही भोगावं लागतं आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून असं कोणीही सांगू शकत नाही की मी कधी पाहिलं नाही, मी कधी ऐकलं नाही किंवा मी कधी अनुभवलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त या सगळ्यांचा उलगडा आपल्यासमोर करत आहे. परमेश्वराला या जगाचा कळवळा आला, त्याने करुणा घेतली आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. म्हणजे काळाची जेव्हा पूर्तता होती तेव्हा परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. जशी पक्षिणी ही पिल्लांना आपल्या कवेमध्ये घेते, त्याला ऊब देते, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या बलिदानामध्ये आपल्याला स्वर्गीय प्रेम आणि स्वर्गीय वचन दिलेलं आहे. आपल्याला पश्चाताप करायचा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. मग आपल्या विनाशाचं कारण काय? कारण जगाचा मार्ग, शांतीचा मार्ग हा वेगळा आहे आणि ख्रिस्ताचा मार्ग, शांतीचा मार्ग हा वेगळा आहे. जगाचा शांतीचा मार्ग कसा? जो स्वार्थामध्ये अडकलेला, जो संकुचित वृत्तीमध्ये अडकलेला आहे. आपण आपल्याच या परिघामध्ये अडकलेलो आहोत. पण परमेश्वराचा परिघ फार मोठा आहे, त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहत असतो आणि त्याच्यामध्ये आपण आपली मुळं ही रुतून बसलेली आहेत. परमेश्वराची इच्छा आहे की आपण इथून कुठून तरी बाहेर पडलं पाहिजे. आपली जी संकुचित वृत्ती आहे ती आपण मोठी केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला खऱ्या शांतीचा अनुभव येऊ शकतो. म्हणून खऱ्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला निस्वार्थी राहणे आणि त्याचप्रमाणे व्यापक दृष्टिकोन ठेवणे फार गरजेचं आहे. एक सकारात्मक भूमिकेतून जात असताना त्याचबरोबर समेटाची भूमिका देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. लवकरच आपली ही चर्चची दरवाजे उघडले जातील
आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण देवळात यावं, परमेश्वराचा स्पर्श लाभावा, कम्युनियनचा स्वीकार करावा, आपल्याला शांती मिळेल. पण खरी शांती परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. तुम्ही मला स्वीकाराल, परंतु तुम्ही स्वीकारल्यानंतर खऱ्या अंतकरणाने मला तुमच्या अंतकरणात घेणार आहात का? ही परमेश्वरचं हृदय आपल्याला सांगत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, की येणाऱ्या दिवसामध्ये जरी चर्च उघडलं तरीसुद्धा आपल्याला हुशारीने, कर्तव्यबुद्धीने आणि परमेश्वराच्या नियमानुसार चाललं पाहिजे. जी ख्रिस्त सभेने आपल्यासाठी हे सगळं काही करून ठेवलेलं आहे त्याचा आदर आणि सन्मान आपल्याला केलं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचं स्वार्थहित न सांगता, कुठल्याही प्रकारचं असं वेगळं चुकीचं पाऊल न उचलता, कोणालाही असं संकुचित वृत्ती न पाहता आपण आज्ञेमध्ये राहणं, विश्वासामध्ये राहणं आणि त्याचप्रमाणे देवाची इच्छा प्रमाण मानणं फार गरजेचं आहे. या परमेश्वराने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. जग रडत असताना परमेश्वर देखील रडत आहे. आपण जेव्हा रडतो तेव्हा परमेश्वर देखील रडतो. जेव्हा आपण विलाप करतो, दुःख सहन करतो, तेव्हा परमेश्वर देखील त्या दुःखातून आणि त्या विलापातून जात असतो. म्हणून आपण परमेश्वराला सांगूया की प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी मला पश्चातापी वृत्ती आणि विश्वासूपणा दे. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 80. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या अमंगल फुला पद स्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल मी सफुलावे. गुण सुमने ही वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या या दानाद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गांत जय जय
जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
शाश्वतो मम नयनाचे, प्रेमिवार तू पाप जगाचे, तू शाश्वतो मम नयनाचे, दाखवी दया दीन पामरा, हे तुझ्या पदी अडळ आसरा, परमेशाचा दीन पोकरा, हे तुझ्या पदी अडळ आसरा, चित्त आमुचे मलिन झाले, दुर्विचारले दुष्ट वागले, चित्त आमुचे मलिन झाले, दुर्विचारले दुष्ट वागले, त्यात शांतीचा उगम दे जरा, हे तुझ्या पदी अडळ आसरा, परमेशाच्या दिव्य पोकरा, हे तुझ्या पदी अडळ आसरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकर पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्यात स्वीकार नसवायत करण्यास कमी योग्य पात्र नाही, नाही. प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत क्रमांक 440. धन्य महान ईश्वर नाम, प्रभु नामाला कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम, प्रभु नामाला कोटी प्रणाम. धन्य धन्य परमेश्वर पिता, धन्य तयाचा पुत्र महान. धन्य येशूचे पावन शोणित पवित्र आत्मा, धन्य महान पवित्र त्रैक्या कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम, प्रभु नामाला कोटी प्रणाम. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव
व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. चर्चीस उघडली जात आहेत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रिय भाविकांनो, चर्चीस उघडली जात आहेत ही आनंदाची बाब आहे, तितकीच एक महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील आहे आणि म्हणून आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. या आठवड्यामध्ये म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस चर्च सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या आराधनेसाठी उघडं असेल. साक्रामेंत वेदीवर ठेवलं जाईल आणि चर्च उघडं राहील. त्यावेळेला आपण येताना सॅनिटाईज करून, मास्क घालून आणि सुरक्षित अंतर ठेवून चर्चमध्ये बसायचं आहे. आपल्याला जे स्वयंसेवक मार्गदर्शन करतील आपण सहकार्य करावे. जे आजारी आहेत, ज्यांना सर्दी खोकळा आहे, त्याचप्रमाणे वयवर्ष 10पेक्षा कमी आणि वयवर्ष 65पेक्षा जास्त अशा भाविकांनी येऊ नये अशी अपेक्षा आहे. तुम्ही घरून देखील प्रार्थना करू शकता. फादरांनी आज सांगितलं की खरं सुख देवशब्दामध्ये आहे आणि म्हणून देवशब्दाचं वाचन करून देखील आपण परमेश्वराचा अनुभव घेऊ शकता. तर जे ज्येष्ठ आहेत त्यांना आमची नम्र विनंती आहे. तसेच कुटुंबियांना देखील नम्र विनंती आहे की आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि सर्वांच्या हितासाठी आपण आपल्या कुटुंबातील जे वयवर्ष 65पेक्षा जास्त आहेत त्यांना कृपया चर्चमध्ये पाठवू नका. तुम्ही त्यांची काळजी घ्या. तुम्ही त्यांना समजावून सांगा की जेणेकरून इथे आल्यानंतर परत पाठवण्याची पाळी त्यांच्यावर आणि आमच्यावर येणार नाही. तर या आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. येत्या रविवारी ख्रिस्त राजाचा सण आहे आणि आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये 13 तासाची आराधना आहे. तर त्या दिवशी सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला वेगवेगळे गावं आराधनेसाठी नेमले जातील. त्याचं तपशील पॅरिश काउन्सिलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तेव्हा ज्या वेळेला आपल्याला दिलेलं आहे त्या वेळेनुसार आपण यायचं आहे. संपूर्ण आराधनेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आराधना संपल्यानंतर प्रत्येक तासाला साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जाईल. संध्याकाळची सामूहिक भक्ती नसेल ह्याची भाविकाने नोंद घ्यावी. येत्या सोमवारपासून आपण मिसासाठी सुरुवात करीत आहोत. मात्र त्याचं तपशील अजून तयार होत आहे आणि म्हणून ते तपशील तयार झाल्यानंतर आपण ज्या दिवशी आपल्याला मिसाला बोलवलं जाईल त्याच दिवशी आणि त्याच वेळेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये शंका असेल, कोणत्याही प्रकारचं आपल्या मनामध्ये प्रश्न असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही निश्चितच आपली सेवा करू. आपल्या उदार सहकार्याचं आम्ही अपेक्षा करतो. आपण सर्वांनी सुरक्षित राहावे, सुखी राहावे, आनंदी राहावे हीच अपेक्षा आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अंतिम गीत, गीत क्रमांक 167.
नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार येशू संगे स्वर्गा मधुरी स्वर्ग नवा दिसणार येशू संगे स्वर्गा मधुरी स्वर्ग नवा दिसणार नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी हालेलुया 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 नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवे नवे होणार नवे नवे होणार